नमस्कार मित्रांनो, मी उमेश कांगोकर. आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलन आमरण उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटलांचा आजचा 5वा दिवस. शेवटी न्यायालयाला जरांगे पाटलांचं आरक्षणासाठी चाललेलं आमरण उपोषण बंद करायला लावणार हे नक्की होतं. भाजपा तिकडी सरकारकडे ताकद नव्हती की जरांगे पाटलांना जाऊन भेटायची. मी काही मुद्दे सांगतो बघा. मरीन ड्राईव्हवर मुके घेणं, किसिंग करणं हे चालतं. दहीहंडीला बाया नाचवणं हा आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिकपणा. विधानभवनात हाणामारी म्हणजे हे त्यांचे संस्कार. नेत्यांचे नग्न क्लिप न्यूज चॅनलवर दाखवणे हे सगळं ठीक आहे. आणि आपल्या मुख्यमंत्र्यांची बायको एका मुसलमान मुलाबरोबर डान्स स्टेप शिकत असणं हे देखील न्यूजपेपर आणि मीडिया चॅनलवर दाखवणं हा आपला सांस्कृतिकपणा. माझे आलेले बांधव जे मराठा आहेत, गावावरून आले, हिंगोली खूपशा ठिकाणावरून, आणि ते इथे खेळ खेळत आहेत. काय तर कबड्डी आणि खो खो. पण इथल्या सरकारने आपल्या लहान मुलांना, ज्यांना थोडं माहीत नाही मोबाईल हातात आलं, त्यांना रमी कसं खेळायचं, पैसे कसे कमवायचे आणि बापाचे कसे पैसे उधळायचे हे शिकवलं. ते चालतं. आता यावेळेस मुख्यमंत्र्यांना लॉ आणि ऑर्डर करावं लागणार. मुख्यमंत्री आधीच बोलले होते मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, तर मराठ्यांना का नाही देणार? जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही हे लक्षात ठेवा. मी स्वतः भावसार ओबीसी आहे, पण माझा पूर्णपणे पाठिंबा मराठ्यांना आहे. मी देखील आझाद मैदानावर कंटिन्यूस 3 दिवसापासून जातोय आणि आताही जेवून थोड्या वेळात निघणार आहे. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरीवरून. आणि थोड्याच वेळात आपण भेटू आझाद मैदानावर. धन्यवाद.